नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. पिसळलेल्या कोल्ह्यानं चंदगड तालुक्यातील हेरे येथील हर्षद दशरथ गावडे वय 19 व खालसा सावर्ड येथील नमिता नामदेव गावडे वय 25 यांना चावा केल्यानं दोघेजण जखमी झालेत. सध्या हेरे परिसरात वन्य प्राण्यांचा वावर सुरू आहे. शेताशिवारात गेलेल्या माणसांना वन्य प्राण्यांकडून नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका आहे. आपल्या वाटेचा वनवास संपणार तरी कधी, असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्यातून विचारला जातोय. बुधवार रोजी दुपारी 12 वाजता हेरे येथील हर्षद दशरथ गावडे आपल्या कुंभारकी नावाच्या शेतात उसाला पाणी पाजण्याकरता गेले होते. त्यावेळी आवाढव्य असा कोल्हा अचानकपणे येऊन चावा घेऊ लागला. यामध्ये हातपाय, मांडीचा भाग या ठिकाणी कोल्ह्यानं चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हर्षद गोंधळला आणि जोराने ओरडला. त्यामुळे आजूबाजूला असलेले शेतकरी मदतीला धावून आले. त्यामुळे हर्षदला सोडून कोल्हा पळून गेला. खालसा सावर्ड येथील थोरल्या शेतात मिरच्या काढण्याकरता गेलेली नमिता नामदेव गावडे वय 25 यांच्यावरही अचानक कोल्ह्याने हल्ला केला. सोबत असलेल्या इतर शेतकरी स्त्रिया जोरात ओरडल्यानं परिसरातील शेतकरी पुरुष मंडळी धावून आली. त्यामुळे कोल्ह्यानं संबंधित महिलेला सोडलं व तिथून पळ काढला. नमिता गावडे यांच्याही हातापायाला कोल्ह्यानं चावा घेतला. ही गोष्ट बुधवारी दुपारी 11 वाजता घडली. परिसरात 8 ते 10 पिसळलेले कोल्हे असल्याचा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. त्यातील 2 कोल्ह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 2 शेतकऱ्यांना चावा केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोष्टीची नोंद वन विभागाला कळवताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक उपचार घेण्याकरता ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे जायला सांगितलं. दोन्ही चावा झालेल्या इस्मांना ऍडमिट करून घेतलंय. उपचार सुरू आहेत. शेतात जाताना भीतीचं वातावरण. संबंधित घटना वाऱ्यासारखी हेरे परिसरात पसरलेली असून पिसळलेल्या कोल्ह्यांचा वावर आहे. याची अनामिक भीती शेतकऱ्यांच्या मनात असून शेतकरी शेताकडे जायला धजत नाहीत. यापूर्वी या भागात हत्ती, गवेरेडे, अस्वल, बिबट्या, वाघ, रानडुकर यांचा नेहमीचाच वावर आहे. पण आता कोणी हल्ला करत असल्यानं येथील शेतकरी धास्तावलेत.